ऐश्वर्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे. कमी झालेलं आहे. हे नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेर संतांशी रंग उचिताशी आपुलिया. माझी वाणी तुझे वरदी गुणनाम ऐश्वरी प्रेम काही कळा. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुखवसे तुझे पायी. त्रेतायुगामध्ये भगवान परमात्म्याने अयोध्येमध्ये राम रूपाने अवतार घेतला आणि लक्ष्मी मातेने मिथिला नगरीमध्ये म्हणजे या जनकपूर या स्थानावरती अवतार घेतला. आणि म्हणून जनकाची म्हणून जानकी हे नाव प्राप्त झालं. विदेहराज जनक आणि वैदेही एक नाव प्राप्त झालं. नांगराच्या पुढच्या टोकाला हिंदीमध्ये सीत म्हणतात. त्याला आपल्याकडे फाळ म्हणतो. आणि त्या फाळाने त्या टोकाने सीता मातेचं प्राकट्य झालं आणि म्हणून सीता हे नाव प्राप्त झालं. वैदेही, जानकी आणि सीता मातोश्री हे तीन नावं सीता मातोश्रीचेच आहे. अत्यंत परम पावन हे स्थान आहे ज्या स्थानावरती सीता मातोश्रीचं प्राकट्य झालं. प्रभू रामचंद्र आणि सीता मातोश्रीचं पहिलं दर्शन ज्या स्थानावरती झालं आणि जिथे लग्न सोहळा पार पडला असं हे स्थान आहे. ज्या पुष्पवाटिकेमध्ये प्रभू रामचंद्र फुलं आणण्याकरता गेले होते, सीता मातोश्री आपल्या सख्यांच्या बरोबर त्याच पुष्पवाटिकेमध्ये आल्या. दोघांचं पहिलं दर्शन त्या स्थानावरती झालं. अशी ती पुष्पवाटिका मंदिराच्या पाठीमागे असं परम पावन असणारं स्थान आहे. आणि या स्थानावरती सत्संग सेवा संपन्न होती आहे. ज्या परिवाराच्या माध्यमातून ही साधना या ठिकाणी सुरू झालेली आहे. आदरणीय वैकुंठवासी हरिभक्ती परायण रामकृष्ण बाबा पाटील यांनी ही भक्ती साधना सुरू केली काही वर्षापूर्वी. सत्संग सेवा समर्पण. सत्संग म्हणजे संतांच्या संगतीमध्ये परमात्म्याची भक्ती करणं आणि परमात्म्याची भक्ती करत असताना परमात्म्याचं रूप कीर्तन, परमात्म्याचं गुण कीर्तन, परमात्म्याचं लीला कीर्तन आणि परमात्म्याचं नामसंकीर्तन अशी एवढी साधना ज्या ठिकाणी घडली जाते त्याला सत्संग म्हणतात. संतांच्या संगतीमध्ये परमात्म्याच्या जन्माचं आणि परमात्म्याच्या कर्माचं चिंतन करणे. भागवतामध्ये सुंदर वर्णन आहे. एक देव देवस्य विष्णू कर्माणि जन्मच कीर्तये श्रद्धया वर्त्य सर्व पापे प्रमुच्यते. परमात्म्याचे अनंत अवतार आतापर्यंत झाले आणि या अनंत अवतारामध्ये परमात्म्याचे जे दिव्य जन्म आणि दिव्य कर्म आहे त्या दिव्य जन्माचं आणि दिव्य कर्माचं श्रद्धायुक्त अंतःकरणाने चिंतन करणे, कीर्तन करणे. कीर्तये श्रद्धया वर्त्य सर्व पापे प्रमुच्यते. सगळ्या दोषातून सगळ्या पापातून जेव्हा मुक्त होतो असं परमात्म्याच्या कीर्तनाचा महिमा असल्यामुळे आदरणीय बाबांनी हा नवीन उपक्रम सुरू केला. सप्तपुर्या 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम
आणि ज्या ज्या स्थानावरती परमात्मा अवताराला आले आणि ज्या ज्या स्थानावरती परमात्म्याने लीला केल्या, अशा एवढ्या ठिकाणी बाबांनी सत्संग साधना, सत्संग सेवा या माध्यमातून श्रीमद भागवत कथा, ज्ञान यज्ञ, हरिपाठ, काकड आरती, काही संकीर्तनाची सेवा अशी भक्ती साधना सुरू केली. आणि ही साधना आज तागायत चालू आहे. आणि म्हणून या वर्षी हा उत्सव बाबांचे जे संस्कार आहेत, त्यांनी घालून दिलेली परंपरा, त्यांनी घालून दिलेली साधना त्यांच्या भावी पिढीने पुढे तशी चालू ठेवली. ही अत्यंत स्वाभिमानाची आणि गर्व करण्याची गोष्ट आहे. बाबांचे चांगले संस्कार आणि बाबांच्या पुढच्या पिढीने आदरणीय हरिभक्ती परायण आप्पासाहेब पाटील, काकासाहेब पाटील, चैतन्य दादासाहेब पाटील आणि सर्वच त्यांचा परिवार यांनीही भक्ती साधना, बाबांची परंपरा पुढे चालू ठेवली आहे, बदलली नाही. या सृष्टीचा आपण जर विचार केला तर प्रकृतीचा स्वभाव बदलणे हा आहे. बदलत राहणे हा प्रकृतीचा स्वभाव आहे. एकदा पाश्चात्य देशामध्ये एक विद्वानाचं संमेलन भरलं आणि त्या संमेलनामध्ये असा एक प्रश्न विचारला गेला, जगात काय बदलत नाही? किती सुंदर प्रश्न आहे. जगात काय बदलत नाही असा प्रश्न विचारला. कोणाला उत्तर सांगता येईना. शेवटी एक विद्वान उठला आणि तो म्हटला, मी सांगतो या प्रश्नाचं उत्तर. सांगा म्हटले, जगात काय बदलत नाही? त्याने उत्तर सांगितलं, जगात बदल बदलत नाही आणि हे लक्ष दिल्याशिवाय कळत नाही. जगात काय बदलत नाही? जगात बदल बदलत नाही म्हणजे बदल थांबत नाही. बदल थांबावा लागतो, परंतु बदल होतच राहत. आणि काही गोष्टी जीवनामध्ये बदलायच्या आणि काही गोष्टी जीवनामध्ये टिकून ठेवायच्या. कोणत्या बदलायच्या? देहाच्या संबंधाने असलेल्या गोष्टी सगळ्या बदलायच्या आणि आत्म्याच्या संबंधाने असलेल्या गोष्टी कधीच बदलायच्या नाहीत, त्या टिकून ठेवायच्या. काय आहे आत्म्याच्या संबंधाने? आत्म्याच्या संबंधाने धर्म आहे, आत्म्याच्या संबंधाने नीती आहे, आत्म्याच्या संबंधाने भक्ती आहे आणि आत्म्याच्या संबंधाने अध्यात्म आहे. या गोष्टी कधीच आपल्या जीवनामध्ये बदलायच्या नाही का? आत्यंतिक कल्याणाचे आहे. परंपरा, ही संस्काराची गंगा या परिवाराने वाहती ठेवली आहे. संतांच्या संगतीमध्ये परमात्म्याची भक्ती करणे, परमात्म्याची सेवा करणे या गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये सहजासहजी घडत नाही. संतांच्या संगतीमध्ये परमात्म्याची भक्ती, संतांची संगत जीवनामध्ये घडणे, सत्संग जीवनामध्ये घडणे या गोष्टी सहजासहजी जीवनामध्ये घडत नाही. मग कशाने घडतात? शास्त्रामध्ये सुंदर वर्णन आहे. भाग्योदयेन बहुजन्म समार्जितेन सत्संगमेव लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत्मोह मदांधकार नाशं विधाय हि तदोदयते विवेकः. भाग्याचा उदय संकपाय
तीक्ष्णांशेन सप्रभवेन जगद ज्ञानांधकारा, अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करते. सूर्याप्रमाणे चंद्राप्रमाणे आल्हाद देऊन अमृताचा वर्षाव करते. कल्पवृक्षाप्रमाणे इच्छित वस्तूची प्राप्ती करून देते. अशी ही संतांची संगती आहे. संतांची संगती आतापर्यंत जगाच्या इतिहासामध्ये जेवढी जेवढी माणसं परमार्थाला लागली, सुधारली, भक्तीच्या मार्गाला लागली, दुराचरणातून सदाचरणाला प्राप्त झाली. अनेक साधना आहे. या अनेक साधनापैकी सगळ्यात जास्त समाजाचा कल्याण जर कोणाच्यामुळे झालं असेल तर ते संतांच्यामुळे झालं. संतांच्या कार्याने जेवढा समाज सुधारला तेवढा दुसऱ्या कशाने सुधारला नाही. आणि सत्संगाचा महिमा खूप मोठा आहे. कृष्ण परमात्म्याने श्रीमद भागवतामध्ये संतांच्या संगतीचा महिमा उद्धवाला सांगितला. उद्धवाला म्हणतात भगवान परमात्मा हे उद्धवा ऐक संतांचा महिमा कसा आहे. कसा आहे संतांचा महिमा? उद्धवाला भगवान परमात्मा सांगतात सत्संगे नाही दैत्या या तुधाना खगा मृगा गंधर्वाक्षरसो नागा सिद्धश्चारण गुह्यकः विद्याधरा मनुष्येषु वैश्याशूद्रा स्त्रियोऽन्त्यजा रजतम प्रकृतियस् तस्मिन् तस्मिन् युगे नघ बहो मत्पदं प्राप्ता काष्ठकाया धवाधया वृषपर्वा बलिर्बाणो मयश्चाथ विभीषणः सुग्रीवो हनुमान् वृक्षो गजो क्रुधो वनिकपथ व्याधकुब्जाव्रजे गोप्यो यज्ञपत्न्यांस्तथा परे ते नाधीत श्रुतिगणा नोपासित महत्तमाः अव्रता तप्त तपसां सत्संगा मामुपागता. याचं तात्पर्य खूप मोठं आहे. 2 वाक्यात सांगतो हे उद्धवा. अरे आतापर्यंत कुणाकुणाचा उद्धार संतांच्या संगतीमुळे झाला. अनेक दैत्य असतील, राक्षस असतील, पशु असतील, प्राणी असतील, व्याध कुब्जा दासी यज्ञपत्न्या गोपाळ एवढंच नाही हनुमानजी वृक्षराज जांबवंत वृषपर्व बलिर्बाणो मयश्चाथ विभीषणः सुग्रीवो हनुमान वृक्षो गजो क्रोधो वनिकपथ. अरे हे अत्यंत तमोगुणी आणि रजोगुणी योनीमध्ये प्राप्त झालेले जन्माला आलेले असे दुष्ट आचरणाने युक्त असणारे केवळ संतांच्या संगतीने यांचा उद्धार झाला, यांना मोक्ष प्राप्त झाला. अशा संतांच्या संगतीचा खूप मोठा महिमा आहे. आणि अशी संतांची संगती अनेकांच्या जीवनामध्ये घडावी ही सहानुभूती बाबांनी आपल्या परिवाराला दिली आहे. मी सांगू का जरा गावठी शब्द आहे. बाबांचा परिवार हा अप्पल पोट्या नाही, गावठी शब्द आहे. त्यांना जर कथा करायची असती एकट्याला सुद्धा येता आलं असतं, परंतु हा परिवार अप्पल पोट्या नाही. मग कसा आहे? सेवितो हा रसा संतर्पण करी तुका. हा भक्तीचा आनंद, संतांच्या संगतीचा आनंद, सेवेचा आनंद एकट्याने न भोगता अनेकांना तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे असा आनंद अनेक भगवत भक्तांच्या जीवनामध्ये प्राप्त करून देतात ही मंडळी. आणि या बाबांच्या परिवाराच्या बाबतीमध्ये यांचा मोठेपणा माझ्या शब्दात नाही सांगत, मी शास्त्राच्या शब्दामध्ये सांगतो. कुलम पवित्रम जननी कृतार्थ वसुंधरा पुण्यवती च तेन
कुळ आहे, हा परिवार आहे. आणि या परिवाराच्या माध्यमातून सत्संग सेवा समर्पण या माध्यमातून या जनकपूर या परम पावन भूमीमध्ये आदरणीय परमपूज्य रमाकांतजी महाराज व्यास यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ या ठिकाणी संपन्न होतो आहे. रात्रीय कीर्तनाची सेवा झाली आणि आज हरिदिनी एकादशी आणि त्या निमित्ताने ही आजची एक कीर्तनाची सेवा आहे. परमात्म्याकडे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज प्रार्थना करतात. आपल्या जीवनातील गुण भरून काढण्याकरता जगद्गुरु श्री तुकाराम महाराज प्रार्थना करतात. परमात्म्याच्या प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. या अनेक मार्गापैकी प्रार्थना हा एक मार्ग आहे. प्रार्थना म्हणजे परमात्म्याची स्तुती करणे, परमात्म्याची प्रशंसा करणे आणि प्रशंसा करून स्तुती करून परमात्म्याची प्रसन्नता आपल्या जीवनामध्ये मिळवून आपल्या जीवनातील उणीव परमात्म्याच्या कृपेने भरून काढणे हा एक मार्ग आहे. परमात्म्याची प्रसन्नता मिळवण्याकरता अनेक मार्ग आहेत. माऊली वर्णन करतात, उपायाचे नाही वाणीत. परमात्म्याकडे जाण्याकरता अनेक मार्ग आहेत. लवकरात लवकर प्रसन्नता मिळवून देणारा जर कोणता मार्ग असेल तर प्रशंसा आहे, स्तुती आहे, प्रार्थना आहे. कारण प्रार्थनेने परमात्मा जेवढे लवकर संतुष्ट होतात तेवढ्या दुसऱ्या कशानेच होत नाही. आणि ज्या ज्या वेळेला परमात्म्याला अवतार घ्यायचा असतो, भक्त मंडळी, ऋषी मुनी, साधू संत, ब्रह्मदेव, भगवान शंकर, ही धरणी माता, इंद्रादिक देव, ही सगळी मंडळी क्षीर समुद्राच्या तीरावरती जाऊन काय करतात? परमात्म्याला अवतार घेण्याकरता ज्या वेळेला भाग पाडायचे त्यावेळेला ही सगळी मंडळी पुरुष सूक्ताच्या द्वारे, अथर्व शीर्षाच्या द्वारे परमात्म्याचं स्तवन करतात, म्हणजे स्तुती करतात. आणि स्तुतीने परमात्मा संतुष्ट होतात आणि अवतार घेण्याकरता परमात्मा येतात अवताराला. माझा मुद्दा इथे आहे की परमात्म्याची प्रसन्नता मिळवण्याकरता परमात्म्याची प्रार्थना हा एक प्रभावी मार्ग आहे. परंतु महत्वाची गोष्ट ही आहे, परमात्म्याची स्तुती करण्याकरता, परमात्म्याचं स्तवन करण्याकरता, परमात्म्याची प्रार्थना करण्याकरता, प्रशंसा करण्याकरता सगळ्यांना करता येत नाही. त्याच्याकरता अभ्यास लागतो, अभ्यास लागतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही वाणी लागते, शब्द लागतात स्तुती करण्याकरता. अभ्यास लागतो. अभ्यास नसेल तर स्तुती करता येत नाही. फार मोठ्याचं उदाहरण सांगेल. मी आपल्या कथा आपण ऐकलेली नाही तोडित शरीरा, झोंबते अंतरा वज्रायसे, नाही शब्दमुखी लागत तिखट, नाही जड होत पोट तेने. तोंडातले शब्द तलवारीने जसं एखाद्या शरीराचा भाग तोडला जातो तसा शब्दाने शरीराचा भाग तुटत नाही. परंतु तेच शब्द अंतःकरणाला, हृदयाला वज्रासारखे भेदत असतात. भेदते अंतरा वज्रायसे, वज्रासारखे ते शब्द, तलवारीसारखे तिखट शब्द ध्रुव बाळाला लागले. ध्रुव बाळ रडतच आईकडे गेला. आईला सांगितलं, आई मला माझ्या पित्याच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही का? आईने सांगितलं नाही. का? तू राजाच्या नावडते पत्नीचा मुलगा आहेस, तुला बसण्याचा अधिकार नाही. ध्रुव बाळाने सांगितलं, आई मग पित्याच्या मांडीवर बसण्याकरता काय करावं लागेल? आईने सांगितलं, बाबा या जन्मात तुला ते शक्य नाही, तू नावडत्या पत्नीचा पुत्र आहेस तू, मग काय करावं लागेल? आईने एकदा सांगितलं, अरे देवाने जसं ठेवलं तसं आपण राहावं, देवाने ठेवलं तसं राहावं. ध्रुव बाळ 5 वर्षाचं वय. आई देव ठेवतो का? हो, आईने सांगितलं देव ठेवतो. मग कुठे येतो? तो मला भेटेल का? आईने सांगितलं, अरे कुठे नाही तो,
सर्व ठिकाणी आहे. हरी व्यापक सर्वत्र आवश्य प्रगट होई विज्ञाना. हरी व्यापक सर्वत्र समान आवश्य प्रगट होई विज्ञाना. हरी व्यापक सर्वत्र समान आवश्य प्रगट होई विज्ञाना. राम सिया राम जय राम. सर्व ठिकाणी आहे, सब घट भरा है साई मेरा. सुनी से जन कोय परिहारी वा घट की जिस घट प्रगट होय. मेरे प्रभु मेरे धनी मेरे साई राम. रोम रोम से रम राम राम ही राम. विठ्ठल जय स्थळी भरला रिता ठावर आहे. सर्व ठिकाणी तो व्यापून आहे. आई मग सर्व ठिकाणी व्यापून असलेला परमात्मा देव मला भेटेल का? आईने सांगितलं रे, सगळ्यांना भेटणार आतापर्यंत, तुला का नाही भेटणार? अनेकांना भेटणार आतापर्यंत, तुला का नाही भेटणार? ध्रुव बाळाने सांगितलं. मग त्याला भेटण्याकरता काय करावं लागतंय? आईने सांगितलं त्याला भेटण्याकरता तपश्चर्या करावी लागते. सुद्धा 5 वर्षाचं वय आहे, चाललं तपश्चर्या करण्याकरता, परमात्म्याच्या भेटी करता तपश्चर्या करण्याकरता चाललं. नारदाने परीक्षा घेतली, अरे खेळण्या बागडण्याचं वय आहे तुझं 5 वर्षाचं. तपश्चर्या करायला जाणं म्हणजे जेवणाचा डब्बा घेऊन सहलीला जाणं नव्हे. शीत वेढावे उष्ण पांघुरावे वृष्टीची असावे घरात. लोहाचे चणे बोचरी पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी होय. लोखंडाचे हरभरे आणि बोचऱ्या माणसाने खाणं जेवढं कठीण आहे, नागव्या पायाने नागव्या वस्त्राच्या धारेवर चालणं जेवढं कठीण आहे, तेवढं तपश्चर्या करणं कठीण आहे. आणि सोडून देणार जा परत. ध्रुवच होता तो आपल्या निश्चयावरती पक्का. आणि सांगितलं देह पातयामी कार्यम वा साधयामी. एकतर मरेल नसता कार्यसिद्धीला देईल. नारदाने काय केलं? आपल्या हातातला जो कपोल नावाचा शंख होता, त्या शंखाचा स्पर्श ध्रुव बाळाच्या गालाला केला. त्याचा परिणाम काय झाला? माऊलीने सुंदर वर्णन केलंय. का मधुबनी ध्रुवाशी केले कपोल शंखे शिवतले. ते वेदाची मती ठेले ऐसे लागला बोलवा. आणि त्या शंखाच्या स्पर्शाचा असा परिणाम झाला, परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान ध्रुव बाळाला प्राप्त झालं. आणि ध्रुव बाळाने परमात्म्याची मग स्तुती केली. कशी केली? माऊली वर्णन करतात ते, वेदाची मती ठेले ऐसे लागला बोलवा. वेदाला सुद्धा स्तुती करता आली नाही, वेदाची मती सुद्धा गुंग व्हावी अशी स्तुती ध्रुव बाळाने केली. माझा मुद्दा येथे आहे, परमात्म्याची प्रार्थना करण्याकरता, स्तुती करण्याकरता अभ्यास लागतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, शब्द लागतात. शब्द. काही माणसाकडे अभ्यास असतो परंतु शब्द नसतात. शब्द दरिद्री असतात काही माणसं. जसं एखादा रोगी एखाद्या डॉक्टरकडे जातो, दुखत असतंय त्याचं, डॉक्टर सगळ्या चाचण्या अगोदर करतात आणि पुन्हा विचारतात काय दुखत आहे तुमचं? दुखत असतं याचं, सांगता येत नसतं याला शब्दाच्या द्वारे. काय म्हणतो मग हा रोगी? कसं नुसं होतंय. आता काय उपचार करावा डॉक्टरने त्याच्यावर आणि काय परिणाम होणार आहे? शब्द दरिद्री. अंतर गुडगुडा येते किंतु बहिर्वक्तुम न शक्यते. आत खळबळ असते, फक्त शब्दाच्या द्वारे ते भाव प्रकट करता येत नाहीत. एक नमुना म्हणून मी आपल्याला सांगतो. अलीकडे नामसंग्रहामध्ये एक पद्धत निर्माण झाली. कोणती? कीर्तनकाराचे आभार मानण्याची निघाली अलीकडे परंपरा. मग एका गावात असा भव्य दिव्य स्वरूपामध्ये नामसप्ताह होत आहे. मग बैठकीमध्ये एक विषय चर्चेकरता मांडला की कीर्तनकाराचे आभार मानायचे कुणी. मग एकाच माणसाने 7-8 कीर्तनकाराचे आभार मानण्यापेक्षा आज तुम्ही मानायचे, परवा त्याने, असं प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या माणसाने आभार मानायचे. मग एके दिवशी कीर्तन संपल्यानंतर गावातला एक
त्याचा कीर्तनकाराचे आभार मानण्याचा त्याचा नंबर होता. त्याला सांगितलं आज तुम्ही कीर्तनकाराचे आभार माना. कीर्तन झाल्यानंतर तो कीर्तनकाराचे आभार मानण्याकरता माईकच्या समोर आला. एरवी चार चौघात मित्रमंडळीत बोलणं वेगळं आणि समाजामध्ये माईकवर पहिल्यांदा बोलणं वेगळं. पहिल्यांदा ज्यावेळेला माईकवरती मनुष्य बोलण्याकरता येत असतो समाज आहे, त्यावेळेला त्याला कुठे कुठे घाम फुटतो त्याचं त्याला माहीत असते. घाबरतो मनुष्य समाजामध्ये. तसं हा प्रतिष्ठित माणूस माईकच्या समोर आला. मोठा समाज पाहिला, घाबरला. बरं बोलावं का न बोलावं? बरं बोलावं तर काय बोलावं? नाही बोलावं परत कसं जावं? मग त्याने निश्चय केला आलोच आहोत बोलण्याकरता तर बोलूनच टाकू एकदा. आणि म्हणून त्याने बोलायला सुरुवात केली. तो म्हटला हे पण आपल्या गावामध्ये हा जो अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे आणि या सप्ताहातील आजची कीर्तनाची सेवा करण्याकरता वैकुंठवासी हरिभक्ती परायण अमुक अमुक महाराज त्यांना मी गावकऱ्यांतर्फे श्रद्धांजली अर्पण करत आहे. आता काय समाधीत बांधायची शिल्लक राहिली आहे. माझा मुद्दा येथे आहे शब्द दरिद्री माणसाला अंतकरणातले भाव शब्दाच्या द्वारे प्रगट असणारे शिवाजी महाराज मुळे हळसकर जिल्हा बीड यांनी आता मी काही जास्त काय वानो आता पुरे वाणी मस्तक चरण ठेवी तशी या शब्दामध्ये महाराजांची सांगितलं.